मृत्यू झालेला या अपघातामध्ये ते वाचू शकलेले नाहीत। घटनाच इतकी गंभीर होती की ते आणि त्यांच्या बरोबर प्रवास करणारे सगळे जण वाचू शकलेले नाहीत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयीची ही अत्यंत दुर्दैवी घटना सांगावी लागते, ज्यावर शिक्कामोर्तब झालंय। अजून सुद्धा आम्ही ही गोष्ट सांगत नव्हतो, ही गोष्ट थांबवून ठेवत होतो। कदाचित काहीतरी ते बरे असल्याची, ते गंभीर जखमी आहेत पण बरे असल्याची बातमी येईल असं वाटत होतं, पण जी भीती व्यक्त होत होती तीच खरी ठरली। डीजीसीएनं हे स्पष्ट केलंय की 6 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आणि त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार पण आहेत। न्यूज 18 मराठीचे संपादक मंदार फणसे आपल्या सोबत आहेत। मंदार सर, शिक्कामोर्तब झालंय, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालाय। अत्यंत दुःखद आणि धक्कादायक अशी ही बातमी आहे आणि मला असं वाटतं की एक प्रचंड मोठा झटका महाराष्ट्राचं राजकारण आणि एकूणच संपूर्ण राजकीय विश्व यांना हादरवणारी अशी ही बातमी आहे। अजित पवार हे ज्यावेळेला सकाळी बारामतीला या सगळ्या प्रवासात होते आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांसाठी प्रचारासाठी जात होते, विमान लँडिंगच्या पूर्वीच काही तांत्रिक बिघाड होऊन हे कोसळलेलं आहे। ज्या पद्धतीने विमान कोसळलं, ज्या पद्धतीनं हा अपघात झालाय, बारामतीमध्येच असं दुर्दैवी करून अंत होणं तिथल्या बारामतीच्याच एका हो सर, अतिशय करारी अशा राजकीय नेत्याचा, मला असं वाटतं की या बातमीमध्ये इतकं भयानक असं धक्कादायक सत्य आणि वास्तव आहे की लोकांनाही धक्का बसणार आहे आणि सगळ्यांना धक्का बसणार आहे। सर, आपण अधिकृत गोष्ट समोर येण्यासाठी थांबलो, पण 9:15च्या आपल्या वैभवच्या फोनमध्येच तो भीती व्यक्त करत होता की असं काहीतरी